मित्रांनो, शिक्षण मंत्र्याने आश्वासन दिले होते की आम्ही कोर्टात याचिका टाकू, पण अजून आश्वासन देऊनही टी बाबत फेरविचार याचिका का नाही या संदर्भात व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आहे, सबस्क्राईब करा. चला, तर टी परीक्षा न दिल्यास राज्यातील 6 लाखाहून अधिक शिक्षकांच्या नोकरी आणि पदोन्नतीवर परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही हालचाल नाही. त्यामुळे शिक्षण मंत्री आणि विभागाचे मौन का, असा सवाल शिक्षण संघटनाकडून केला जात आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या टी न दिलेल्या शिक्षकांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फक्त 5 वर्षापूर्वी कमी सेवा शिक्षक असलेल्या तात्पुरती सूट देण्यात आली असून प्रमोशनसाठी टी आवश्यक आहे. दरम्यान 17 ऑक्टोबर 2025 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने टी उत्तीर्ण शिक्षक सेवा निवृत्ती अधिकारी लागू राहतील असा आदेश दिल्याने शिक्षकांमध्ये चिंता वाढली आहे. शासनाने स्वतः कबूल केले होते की आम्ही सुप्रीम कोर्टात पुनर्विलोकन याचिका दाखल करू. लाखो शिक्षकांच्या नोकरीवर गदा येऊ देणार नाही. आम्ही वाट पाहत आहोत. अन्यथा नोव्हेंबरमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन होईल असा इशारा अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी दिलेला आहे. धन्यवाद.